हे बघा माझ्या बहिणी भावांनो, माझे पायाला कसं झालेलं आहे, याला काय म्हणतात? चिकल्या. दिसतंय ना तुम्हाला? झूम करा जरा. हे बघा खूप त्रास होतोय, पण याला मी काय लावते ते तुम्हाला दाखवते. हे बघा सगळ्या पायाला झालेलं आहे, खूप त्रास होतोय, पाय टेकवले जात नाही खाली, पण तरी पण तसंच करावं लागतंय. आता मी एक सिक्रेट तुम्हाला दाखवणार आहे, ते लावणार आहे. एवढ्या दिवसापासून मी काहीच क्रीम लावली नाही, तेच लावते. बघा आता एक खोबऱ्याचं तेल टाकलंय आणि याच्यामध्ये थोडी हळद घेते. हे बघा झूम करून. थोडं तेल आणि थोडी हळद. किती त्रास झाला ना पायाला तरी हेच लावायचं. याच्याने खूप खूप आराम पडतोय, खूप फरक पडतोय. हे बघा कसं लावायचंय. खूप दिवस म्हणजे 14 वर्ष झाले. 14 वर्षापासून मला असं हे होतंय पावसाळ्यामध्ये, तर आम्ही हेच लावतोय. कुठलीही क्रीम वापरत नाही, कुठलंही औषध वापरत नाही. हळद आणि खोबऱ्याचं तेल, कच्ची हळद आणि कच्चं तेल. खूप पायानं आराम पडतोय. हे बघा तुम्ही एकदा लावून बघा. ज्यांना ज्यांना बहिणी हो तुम्हाला चिकल्या पडल्या असल तर तुम्ही हे लावून बघा, खूप आराम पडतोय. लावायच्या अगोदर पाय स्वच्छ धुवून आणि कोरडे करून घ्यायचे आणि हळद आणि तेल थोडं घ्यायचं आणि रात्री झोपाच्या वेळेस लावायचं. सकाळी उठल्याच्या नंतर पायाला खूप असं मऊ मऊ होत आहे, नरम होत आहे, दुखत नाही जास्त. तुमच्या या गरीब बहिणीचा हे सिक्रेट एकदा करून बघा. गुड नाईट माझ्या यूट्यूब फॅमिली. तुम्हाला सगळ्यांनी करून बघावा आणि मला कमेंटमध्ये सांगावा फरक किती जाणवतोय तुम्हाला या हळदीचा आणि तेलाचा.